झाडावर चढल्या, हातात दोरी घेतली आणि महिला कंडक्टरचे टोकाचे पाऊल. परिसरात खळबळ. महिला वाहक झाडावर चढली, आत्महत्येचा प्रयत्न. मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल. ऑटो चालकाच्या तत्परतेने वाचला जीव. महिला कंडक्टरने झाडावर चढून दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. यवतमाळमधील पुसद बस स्टँड परिसरात हा खळबळजनक प्रकार घडला. सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत सविस्तर माहिती अशी की यवतमाळच्या पुसद बस स्टँडमधील एका महिला कंडक्टरने झाडावर चढून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस व जागरूक नागरिकांनी धाव घेतल्याने तिचा जीव वाचवण्यात यश आले आहे. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने महिलेचा जीव वाचवला. विशेषतः बस स्थानक परिसरातील सलमान नावाच्या ऑटो चालकाने झाडावर चढून धाडसाने महिला कंडक्टरला खांद्यावर उचलून खाली आणले आणि तिचा जीव वाचवण्यास मोलाचे योगदान दिले. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 3 ते 4 दिवसांपूर्वी या महिला वाहक व एका विद्यार्थिनीमध्ये तिकिटाच्या वादातून शाब्दिक चकमक झाली होती. याबाबतचा शेवट प्रवासी निवाऱ्यामध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या कथित मारहाणीमध्ये झाला. घडलेल्या घटनेची तक्रार विद्यार्थिनीने पुसद शहर पोलीस स्टेशन व आगार व्यवस्थापकांकडे लेखी स्वरूपात दिली होती. तक्रारीनंतर महिला वाहकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेच्या मानसिक त्रासातून पीडित महिला वाहकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे ती मानसिक तणावात होती आणि याच कारणाने तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सुदैवाने पोलीस व नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांकडून महिलेची समुपदेशन करून पुढील उपचारासाठी तिला हलवण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.